सांगली लोकसभेच्या आखाड्यामध्ये अपक्ष उमेदवारी असलेल्या विशाल पाटील यांनी बाजी मारले आणि मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय मिळवल्यानंतर वसंतदादा भवन आणि विशाल पाटील यांचं जे जनसंपर्क कार्यालय आहे या कार्यालयाचं रुपडं पालटेलं आपल्याला दिसून येते। संपूर्ण या कार्यालयाच्या परिसरामध्ये गुलालाच्या पोस्टर लावलेले आहेत। यामध्ये जनतेने पूर्ण केला वादा, खासदार विशाल दादा, सर्व स्वाभिमानी सांगलीकर जनतेचे आभार, अशा पद्धतीचे पोस्टर एकीकडे लावले गेले। दुसरीकडे शेजारी असलेले काँग्रेस भवन हा देखील परिसर आपण पाहतोय संपूर्ण गुलालाच्या रंगामध्ये उधळून गेलेला आहे। काल रात्री मोठा पाऊस देखील परिसरामध्ये झाला आणि त्यामुळे काहीसं या ठिकाणी या आनंद उत्सवामध्ये जल्लोषामध्ये काहीसं अडथळा आला होता। मात्र त्यानंतर प्रचंड एक मोठी रॅली आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रमसिंह सावंत या सर्व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील या सर्व नेत्यांसह ही रॅली या ठिकाणी या काँग्रेस भवन समोरून गेली। त्यामुळे या काँग्रेस भवनचं संपूर्ण चित्र आता आपल्याला पलटून गेलेलं दिसून येतं। संपूर्ण परिसर हा गुलालाला न्हावून निघालेला आहे। तर अशा पद्धतीने काँग्रेससाठी एक मोठा विजय ह्या सांगली लोकसभेसाठीचा होता आणि जे अपक्ष उमेदवार होते विशाल पाटील त्यांना या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय मिळाल्यामुळे काँग्रेस कुठेतरी जिल्ह्यातली रिचार्ज झाले आणि त्याचाच विजयोत्सव एक प्रकारे काँग्रेसने काल काँग्रेस भवन या आणि विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर केलेला दिसून येतोय। कॅमेरा पर्सन दत्तासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।